जय महाराष्ट्र मित्रांनो, युनिव्हर्समध्ये काय सांगितलं जातं, आपली जी मनातील इच्छा आहे ना ती पूर्ण झाले असं समजून वागायला, बोलायला, चालायला चालू करायचं. म्हणजे भविष्यामध्ये जे घडणार आहे ते वर्तमान काळात घडलेलं आहे, आत्ताच घडलेलं आहे असं समजून आपली देहबोली निर्माण करायची. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे अफजल खानचं जे प्रकरण आहे आणि त्या संदर्भात तुम्ही काही पुस्तकं वाचली किंवा पोवाडे ऐकले तर काही ठिकाणी असा उल्लेख करण्यात आलेला आहे की शिवाजी महाराजांना दृष्टांत झाला. मित्रांनो, भवानी माता स्वप्नामध्ये आली आणि तिनं सांगितलं की अफजल खान हा तुझ्या हातून मारला जाणार आहे, असा दृष्टांत दिला. आणि शिवाजी महाराज एकदम झोपेतून खडबडून जागे झाले आणि त्यांनी सकाळी उठून मावळ्यांना सांगितलं की असं असं माझ्या स्वप्नामध्ये भवानी माता आलेली होती आणि मला हा दृष्टांत दिलेला आहे, त्यामुळं आपल्या स्वराज्याला आता यश मिळणार आहे, घाबरायचं कारण नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हे जर तुम्ही उदाहरण जर हे युनिव्हर्स म्हणजे काय समजून घेण्यासाठी जर तुम्ही केला तर इथं काय झालेलं आहे, शिवाजी महाराजांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, डोक्यामध्ये, देहबोलीमध्ये काय निर्माण झालेलं आहे की स्वराज्याला यश मिळणार आहे आणि अफजल खान मारला जाणार आहे असं समजून शिवाजी महाराजांनी परत प्रत्येक कृती करायला चालू केलेली आहे. मावळ्यांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. यानं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, ज्यावेळी असं समजून आपण वागायला लागतो ना त्यावेळी आपली मनस्थिती बदलते. ते जे ध्येय असतं आपलं, ते जे उद्दिष्ट असतं ना ते साध्य करण्यासाठी आपलं मन प्रिपेअर्ड होतं, एक विशिष्ट स्थितीमध्ये येतं. मग महाराजांनी नंतर काय केलेलं आहे की जे सगळी रणनीती आखायची आहे ना ती त्याच्यानंतर आखलेली आहे आणि मावळ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे आणि प्रत्येक कृतीमध्ये उद्दिष्ट ठरलेलं आहे की हे करायचं आहे प्रत्येकानं. तर हे कशामुळे झालेलं आहे की मला यश मिळणार आहे असं समजून शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्ट रचायला चालू केलेली आहे, त्यातून कृती केलेली आहे आणि पुढे जाऊन पराक्रम घडलेला आहे. आपल्याला हे जीवनामध्ये मित्रांनो असंच करायचं आहे. आपलं जे उद्दिष्ट आहे, इच्छा आहे ती साध्य झालेली आहे, पूर्ण झालेली आहे असं समजून आत्तापासून प्रत्येक पाऊल टाकायला चालू करायचं. याच्यामुळं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, माइंडसेट जबरदस्त बनतो, आपला मनस्थिती उत्तम होते. कशाच्या संदर्भात? आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या संदर्भात. हा प्रयोग करून बघा तुम्ही. एक छोटंसं उदाहरण, एक छोटीशी मनामध्ये इच्छा निर्माण करा आणि ती पूर्ण झाली असं समजून वागायला चालू करा. बघा तुमचा ॲटिट्यूड, तुमचं मनस्थिती, आपली देहबोली, आपली वर्तवणूक, आपलं बोलणं सगळं बदलणार. धन्यवाद.